Now, good evening to everybody. Now we see the question and answer topic of life processing living organism part 2, in which we completed two questions. Third question is here, complete the paragraph with the help of word given in brackets. In these questions, some words are given in bracket, and you have to complete the complete the sentence with the filling the blanks. जे मोकळ्या जागा आहेत त्याच्यात ते भरायचं आहे. तर आता दिस क्वेश्चन इज डिपेंड ऑन मेन्स्ट्रुअल सायकल. हा मेन्स्ट्रुअल सायकलवर डिपेंड क्वेश्चन आहे. ह्याची तुम्हाला जर उत्तरं जमली तर ह्याचा अर्थ होतो की तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित समजलेला आहे. ओके. आता यांनी ब्रॅकेटमध्ये काय दिलंय, ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH. पहिलं ल्युटिनायझिंग हार्मोन, त्यानंतर एंडोमेट्रियम ऑफ युटरस, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आपण याला FSH म्हणतो. याचं F, याचं S आणि H. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, कार्पोस, ल्युटियम हे ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. आता आपण हे कोण वाचतंय, लास्ट टाइमचे सांगितलेलं नाही, नवीन कोण वाचतंय, ग्रोथ ऑफ कोण वाचतंय? काय हा येस सिद्धी हा. Growth of follicles present in the ovary occurs under the effect of dash. This follicle secretes estrogen dash. Growth oblique regenerates under the effect of estrogen. Under the effect of dash, fully grown follicles burst. Ovulation occurs and dash is formed from remaining part of follicle. It secretes dash and dash under the effect of this hormones. Glands of dash are activated and it become ready to implantation. ओके. म्हणजे दिस इज अ ओव्हरऑल एक्सप्लेनेशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, तुम्हाला सगळ्यांना समजले मेन्स्ट्रुअल सायकल? ओके. येस सर. हा, आता सुरुवात काय, ग्रोथ ऑफ फॉलिक्युल प्रेझेंट इन द ओव्हरी. आता ग्रोथ ऑफ फॉलिक्युल प्रेझेंट इन द ओव्हरी, हा. आता हे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ग्रोथ ऑफ फॉलिक्युल्स, आता कुठं ग्रोथ होणार आहे, ह्या फॉलिक्युल्स मध्ये. हे फॉलिक्युल्स, ओके, हे ओव्हरी. ग्रोथ ऑफ फॉलिक्युल्स ग्रोथ ऑफ फॉलिक्युल्स प्रेझेंट इन ओव्हरी ऑकर अंडर द इफेक्ट ऑफ, म्हणजे आता ह्या ठिकाणी आपण पाहिलेल्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, तर हे दिस रिप्रेझेंट द ओव्हरीज. ओके, या ओव्हरीज मध्ये छोटे छोटेसे फॉलिक्युल्स आहेत. या फॉलिक्युलची ग्रोथ कुणामुळे होते, कोण सांगताय? विच हार्मोन? हॅलो, हा, Follicle stimulating hormone. येस, करेक्ट. आता आपण पाहिलं होतं की मेन्स्ट्रुअल सायकलला 4 days to 5 days मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होतं, आणि सायमल्टेनियसली ब्लिडिंग स्टॉप झाले की FSH, हे दिसतंय, FSH दिसतंय का? हा, फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिक्युल्स म्हणजे ओव्हरीमध्ये असणारे फॉलिक्युल्स, त्यांना स्टिम्युलेशन म्हणजे त्याला उत्तेजना देणारे हार्मोन. फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन, पुढं इफेक्ट ऑफ फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. या ब्रॅकेटचं कळलं का तुम्हाला? आता पुढे दिलंय, त्याच्या पुढे दिलंय, दिस फॉलिक्युल सिक्रेट इस्ट्रोजन, बरोबर, डॅश डॅश ग्रोज और रिजनरेशन अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. काय विचारले पुढं, एक मिनिट. आता आपण ह्या ठिकाणी संपलं. दिस फॉलिक्युल सिक्रेट इस्ट्रोजन आणि फुल स्टॉप, डॅश डॅश ग्रो और रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. सर एंडोमेट्रियम. येस. आता ह्यांनी काय विचारले पुढे आपल्याला, ग्रोथ कशाची, हे तुम्हाला नाही तसं नाही. आता ह्यांनी
एक कुठलं आपण धीस फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन बरोबर. हा त्यानंतर आता इथं काय लिहिलंय, इथं आपण एफएसएस लिहिलं धीस फॉलिक्युल सिक्रेट इस्ट्रोजन बरोबर. त्या फॉलिक्युल सिक्रेट डॅश डॅश ग्रोज और रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. ओहेरेंट फॉलिक्युल्स, याचं उत्तर ओहेरेंट फॉलिक्युल्स. हे जे फॉलिक्युल्स आहेत ना, एक मिनिट, हा जर आता आपण एफएसएस स्टिम्युलेट केलं, ओके, एफएसएस ह्याला स्टिम्युलेट केलं आणि त्यांनी पुढे काय विचारलंय, पुढे असं विचारलंय की धीस फॉलिक्युल सिक्रेट इस्ट्रोजन. मग हे जे फॉलिक्युल आहेत हे इस्ट्रोजन सिक्रेट केलेलं दिसलं का इथं तुम्हाला, दिसतंय का. हो हा आणि पुढे काय विचारलंय, ग्रो जनरेट अंडर इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. कशाचं ग्रो होतं, फॉलिक्युल ग्रो रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. म्हणजे हे जे ओआरएन फॉलिक्युल्स आहेत, हे फॉलिक्युल जे आहेत ओआरएन फॉलिक्युल्स ग्रोज और रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन, अंडर द इफेक्ट ऑफ एलएच फुल ग्रो ऑफ फॉलिक्युल बस्ट. आता ह्या ठिकाणी जे त्यांनी आता म्हटलंय ना की नाही, इथे एंडोमेट्रियम येणार बरं का. हे जे आहे ना एंडोमेट्रियम ग्रोज और रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. ह्या एंडोमेट्रियमची ग्रोथ आणि रिजनरेशन चालू झालंय. इथं काय येणार, सेकंड सेकंड काय येणार, एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम. ओके. एंडोमेट्रियम. पुढं कळलं एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम ग्रो और रिजनरेट, हे एंडोमेट्रियमची ग्रोथ सुरू झाली, कळलं. ओके. पुढं अंडर द इफेक्ट ऑफ डॅश डॅश फुल्ली फ्रॉम फॉलिक्युल बस्ट. आता हा एंडोमेट्रियम ऑफ युट्रस असेल ना त्याचं. मग एंडोमेट्रियम युट्रस मध्येच असतो ना. एंडोमेट्रियम ऑफ तुमच्या ब्रॅकेट मध्ये काय दिलंय, एंडोमेट्रियम कुठे आहे, ऑफ युट्रस. एंडोमेट्रियम युट्रस तसंच दिलं ना, एंडोमेट्रियम ऑफ युट्रस सेकंड. त्यानंतर येणार अंडर द इफेक्ट ऑफ डॅश डॅश फुल्ली ग्रोन फॉलिक्युल बस्ट. आता हा फॉलिक्युल कोण फोडतं, या फॉलिक्युलला या इथं आपण बघितलंय एलएच, ल्युटेनायझिंग हार्मोन, एलएच, ल्युटेनायझिंग हार्मोन. ओके. त्यानंतर फॉलिक्युल बस्ट ओव्युलेशन ऑकर डॅश डॅश इज फॉर्म फ्रॉम द रिमेनिंग पार्ट ऑफ फॉलिक्युल्स. आता ह्या जो फॉलिक्युल्सचा रिमेनिंग पार्ट आहे हे ओसाइड. नाही 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 नाही, त्यांनी काय विचारलंय, द फुल्ली फॉर्म फॉलिक्युल बस्ट ओव्युलेशन ऑकर अँड डॅश डॅश इज फॉर्म्ड फ्रॉम द रिमेनिंग पार्ट ऑफ फॉलिक्युल. ह्या फॉलिक्युलचा जो होता हा, ह्याच्या रिमेनिंग पार्ट पासून काय तयार होतं, आणि धीस कॉर्पस ल्युटियम काय सिक्रेट करतो, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन दोन्ही. हो का, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन दिसते का, पण जास्त प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करतो. दिस सिक्रेटेड प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन अंडर द इफेक्ट ऑफ दिस हार्मोन ग्लँड्स ऑफ डॅश डॅश आर ऍक्टिव्हेटेड अँड बिकम रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन. हे कळलं का, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन, कॉर्पस ल्युटियम कळलं का, कळलं. त्यापुढे इट्स अंडर द इफेक्ट ऑफ दिस हार्मोन ग्लँड्स ऑफ डॅश डॅश आर ऍक्टिव्हेटेड अँड बिकम्स रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन. ओके. तर आता इथल्या कुठल्या ग्लँड्स तयार होणार आहेत अंडर दिस इफेक्ट, तर त्याचं उत्तर आहे एंडोमेट्रियम, एंडोमेट्रियम ऑफ युटरस. हे एंडोमेट्रियम ऑफ युटरस 2 वेळा आलंय, लक्षात येते का, वर पण आलं होतं आणि खाली पण आलं होतं. तर एंडोमेट्रियम ऑफ युटरस 2 वेळा आलं. सेकंड टाइम आणि एकदम लास्टला 7th पण तेच आहे. हा तेच आहे. आता तुम्हाला मी परत हे एक स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो. हे बघा, ग्रोथ ऑफ फॉलिक्युल प्रेझेंट इन द ओव्हरी ऑकर्स अंडर द इफेक्ट ऑफ
follicle stimulating hormone FSH. Hormone. These follicles secrete estrogen dash dash grow and regenerate under the effect of estrogen. तर इथं काय येणार, endometrium of uterus grows and regenerate under the effect of estrogen, under the effect of dash dash fully grown luteinizing hormone follicles burst, ovulation occur and dash dash is formed. Corpus luteum is a form remaining part of follicles. कळलं? It secrete progesterone and estrogen under the effect of hormones. Under the effect of these hormones, glands of endometriums of uterus are activated and become ready for implementation. आता मी तुम्हाला एकदम सिंपल मध्ये सांगतो. आता हे दिस इज अ मेन्स्ट्रुअल सायकल. फर्स्ट 4 days देयर इज अ ब्लिडिंग, बरोबर. आफ्टर द ब्लिडिंग इन द ओव्हरीच्या फॉलिक्युल मध्ये ग्रोथ सुरू होते. फॉलिक्युल ओव्हरियन फॉलिक्युल स्टार्ट ग्रोथ अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे ज्या ब्रेन मध्ये पिट्युटरी ग्लँड मध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे ते फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोनला त्या फॉलिक्युलला स्टिम्युलेट करते. these follicles these follicles secreted estrogen and this estrogen काय करते, रिजनरेट और ग्रोथ ऑफ द एंडोमेट्रियम. दिसते एंडोमेट्रियमची ग्रोथ व्हायला लागली. आफ्टर द 14 days पिट्युटरी ग्लँड सिक्रेट ल्युटिनायझिंग हार्मोन अँड दॅट हार्मोन बर्स्ट द ओव्हरियन फॉलिक्युल आणि oocyte इज फॉर्म. आणि हे बर्स्ट झाल्यानंतर oocyte फॉर्म होतो. हा oocyte जाऊन स्पर्मशी कंबाईन होतो, बरोबर, आणि झायगोट फॉर्म होतो. आणि रिमेनिंग फॉलिक्युल्स इज कॉल्ड कॉर्पस ल्युटियम. हा कॉर्पस ल्युटियम काय करतो, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतो. दिस प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन सिक्रेट करणं चालू राहतं. इन केस जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम बिकम्स कॉर्पस अल्बिकन्स आणि नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. इन केस फर्टिलायझेशन झालं तरी प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेशन वाढत जातं आणि ह्या एंडोमेट्रियम वरती ते एम्ब्रिओ येऊन अटॅच होत. कळलं का? हे फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला कळलं तर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनचं मेन्स्ट्रुअल सायकलचं आन्सर इझिली लिहिता येईल. मला वाटत नाही कोणाला जमेल का म्हणून, पण कोण सांगेल का एक्सप्लेन करून मला आता मेन्स्ट्रुअल सायकल? एनीबडी? ते खूप असं म्हणजे मोठं आहे ते. बरं मी सांगतो तसं सांगायचं एक एकाने. फर्स्ट 4 days व्हॉट हॅपन? तर पहिल्या 4 दिवसाला म्हणजे फक्त ब्लीडिंग फ्रॉम द एंडोमेट्रियम ऑफ युटरस. ओके, येस. आता तुम्हाला आता राईट द मेन्स्ट्रुअल सायकल आले की सांगायचं. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट ॲट द प्युबर्टी ऑफ द फिमेल. इट इज अ फिमेल. एक मिनिट, ॲट द प्युबर्टी म्हणजे व्हेन मॅच्युरेशन स्टार्ट आणि मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट ॲट प्युबर्टी. इन menstrual cycle is of 28 days nearly. Okay, in first 4 days there is a bleeding from endometrium of uterus. हे सांगता येते एंडोमेट्रियम ऑफ युटरस मधून ब्लिडिंग होतं. आता तुम्हाला कुठं कुठं काय करायचं, एंडोमेट्रियम मध्ये युटरस मध्ये काय होतं आणि ओव्हरी मध्ये काय होतं एक्सप्लेन करायचं. ड्युरिंग आफ्टर द 4 days व्हॉट हॅपन इन ओव्हरी? कोण सांगते नेक्स्ट? आता तुम्ही नाही सांगा, दुसरं कोणतरी सांगा. आफ्टर द 4 days पिट्युटरी ग्लँड सिक्रेट. कोण सांगते? कोण एक्सप्लेन कर? नाही नाही, FSH, ओनली FSH. पिट्युटरी ग्लँड सिक्रेट FSH आणि फॉलिक्युल्स ऑफ ओव्हरी स्टार्ट ग्रोईंग. कळलं? कळत नाही का तू? कोणीतरी सांगा नाही की आफ्टर द 4 days फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेटेड आणि स्टिम्युलेट द फॉलिक्युल्स ऑफ द ओव्हरी. आणि ते फॉलिक्युल्स काय सिक्रेट करतात? दिस फॉलिक्युल सिक्रेट. हे फॉलिक्युल काय सिक्रेट करतात? इस्ट्रोजन. हॅलो, आहेत का सगळे?
हो सर. बोला ना. फॉलिक्युल सिक्रेटेड इस्ट्रोजन आफ्टर द 14 days. पिट्युटरी ग्लॅन्ड सिक्रेट ल्युटिनायझिंग हार्मोन आणि बस द दिस फॉलिक्युल इज इस्ट्रोजन मग ब्रस्ट होतात आणि मग त्याच्यापासून कॉर्पस लुटेयम फॉर्म होतो. मग त्याच्यापासून प्रोजेस्टॉन आणि इस्ट्रोजन फॉर्म होतात आणि नंतर मग प्रोजेस्टॉन म्हणजे हे काय एल्लोचे ना प्रोजेस्टॉनला म्हणजे कंट्रोल करत असतो की म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे आपले जेव्हा 4 दिवस होतात मग तेव्हा एलएच त्याला कंट्रोल करत असतो. पण नंतर मग फर्टिलायझेशन झालंच नाही तर मग प्रोजेस्ट्रॉन वर्क करायचा थांबतो बरोबर. आणि मग ते परत मग तीच प्रोसेस परत 4 दिवसांची प्रोसेस आपली स्टार्ट होते मग. येस, करेक्ट. हे मला वाटतंय सगळ्यांना थोडं थोडं कळलंय का नाही कळलेलं? सर एकदा रिपीट करता? मेन्स्ट्रुअल सायकल. येस सर. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की युटरस सायकल फिमेलमध्ये कधी सुरू होते. ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी म्हणजे प्युबर्टी म्हणतात. प्युबर्टी मीन्स व्हेन मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट ॲट द एज ऑफ 12 to 16 इयर्स. म्हणजे साधारणपणे 6वी पासून 10वी पर्यंतच्या मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. तर ह्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे की हे पार्ट कळलेत का तुम्हाला? ओव्हरी, ओव्हिडक्ट, हे युटरस, हे वजायना, हे पार्ट कळलेत. फक्त आपल्याला वन येस सर. हे सायकल जे आहे, सायकल म्हणजे एक म्हणजे आता सूर्य उगवतो मावळतो, बरोबर? तसं ही पण सायकल एक आहे. दिस इज सायकल. सनसेट सनराईज जसं सायकल आहे तशी हे सायकल आहे. मग ही सायकल 28 डेजची आहे. ह्या 28 डेजच्या सायकलमध्ये काय काय होतं, युटरसमध्ये काय होतं, ओव्हरीमध्ये काय होतं, ओव्हिडक्टमध्ये काय होतं, एवढंच एक्सप्लेन करायचं आहे. कळलं? आता स्टार्ट कुठून करायचंय? व्हेन द मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग स्टार्ट. हे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग कुठं होणार आहे? युटरसमध्ये. सिंपल यायचं, मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट ॲट द प्युबर्टी ऑफ द गर्ल्स अँड इन मेन्स्ट्रुअल सायकल इज नियरली अबाउट 28 to 30 days. ओके. हे काय गणित नाही, मॅथमॅटिक्स नाही 28 डेजच पाहिजे म्हणून, पण 28 to 30 डेज, 35 डेज पण असू शकतं. इन दिस फर्स्ट 4 days मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग स्टार्ट फ्रॉम युटरस. ह्यात काय कळायला अवघड आहे का? हे कळलं का इथपर्यंत? येस सर. फर्स्ट 4 days ब्रेक होतोय. आता येतोय का? आता येतोय? ब्रेक होते सर. येस सर. बरं, कमी जास्त होईल. फर्स्ट 4 days मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग ऑकर फ्रॉम द युटरस. म्हणजे युटरस मधली आपण प्रक्रिया एक्सप्लेन करतोय. पहिल्या 4 days मध्ये युटरस मधून ब्लिडिंग होतं, बरोबर? आफ्टर द 4 days आता ओव्हरी, युटरस मध्ये ब्लिडिंग झाले, मग ओव्हरी मध्ये काय चालू आहे काम? इन द ओव्हरी फॉलिक्युल्स ऑफ ओव्हरी म्हणजे जे फॉलिक्युल्स आहेत, जे आपण एक्सप्लेन केलं होतं की ओव्हरियन फॉलिक्युल्स ओव्हरीमध्ये असलेले, दे स्टार्ट देअर ग्रोथ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आपल्या ब्रेनमध्ये जे पिट्युटरी ग्लॅन्ड आहे ते पिट्युटरी ग्लॅन्ड फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन मार्फत ह्या ओव्हरियन फॉलिक्युलची ग्रोथ करायला लागतात. ओके, इथपर्यंत कळलं का? हो सर. आता हे एफएसएच, हे जे फॉलिक्युल आहे ओव्हरियन फॉलिक्युल ओव्हरी मधले, त्याच्यापासून इस्ट्रोजन सिक्रिशन चालू होतं. आणि हे इस्ट्रोजन सिक्रिशन, आता इथं ब्लिडिंग झालेलं आहे, जखम झालेली आहे युटरसला, तर ही जी वुंड आहे हे हिलिंग करण्याचं काम हे इस्ट्रोजन हार्मोन करतं. कळतंय का तुम्हाला? हे कळलं? येस. ह्या ब्लिडिंग नंतर हे म्हणजे इंडोमेट्रियम जे आतमध्ये आहे, हे जर असं गर्भाशय आहे तर गर्भाशयाच्या आतमध्ये ब्लिडिंग झालेलं आहे युटरस, हे ब्लिडिंग होऊन जखम भरायचं काम सुरू झालंय अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन. कळलं? दिस एंडोमेट्रियम, हे इस्ट्रोजन हील द एंडोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम थिकनेस वाढायला लागतो. मग त्याच्यावरती जसे आपले त्वचेवरती स्कार फॉर्म होतो किंवा अशी ढपली धरती ना, तसं इथं एंडोमेट्रियम ग्रोथ स्टार्ट व्हायला सुरुवात होती. अँड आफ्टर द 14 days म्हणजे हिथून पासून 14 days ला
हा जो ओव्हरेन फॉलिक्युल आहे हा वाढत वाढत चाललेला असतो. दिस ओव्हरेन फॉलिक्युल बस्ट ड्यू टू इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. ह्या पिट्युटरी ग्लॅन्ड मधून एक दुसरं एक हार्मोन बाहेर येतं, त्याचं नाव आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. दे बस्ट दॅट फॉलिक्युल्स. हे फॉलिक्युल बस्ट होतो. इथपर्यंत कळलंय? हो सर. हा येस. का परत सांगायचंय? कळले सर. आता हा ओव्हरेन फॉलिक्युल्स बस्ट झाला, हे ऊ साइट तयार झालं. ऊ साइट म्हणजे फिमेल गॅमेट. दिस फिमेल गॅमेट इज फ्युजन विथ मेल गॅमेट, इट इज कॉल्ड स्पर्म, आणि फर्टिलायझेशन हॅपन. मग हे जे इस्ट्रोजन आहे, हे इस्ट्रोजन सिक्रेशन ह्याच्यापासून होत असतं आणि 14 डेजला oocytes तयार झाले. हे oocytes ओव्हरीतून बाहेर पडून ओव्हिडक्ट मध्ये येतं. बरोबर? आठवते का ओव्हिडक्ट? ट्यूब लाईक स्ट्रक्चर. येस सर. आफ्टर धिस आता फॉलिक्युल बस झालं, ह्याच्यातून एक oocyte बाहेर आला. हे जे रिमेनिंग पार्ट आहे, ह्या फॉलिक्युलचा रिमेनिंग पार्ट आहे, दिस कन्वर्ट इनटू कॉर्पस ल्युटियम. कळलं? हा जो कॉर्पस ल्युटियम तयार असतो, आणि दिस कॉर्पस ल्युटियम सिक्रेटेड प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. हा ओव्हरेन फॉलिक्युल फक्त इस्ट्रोजन सिक्रेट करत होता, पण हा रिमेनिंग पार्ट प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतो. ह्याला कंट्रोल कोण करतं कॉर्पस ल्युटियमला? तर LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. आता हे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन जशी त्याची ग्रोथ सिक्रेशन वाढतं, तसं तसं अजून युटरसची थिकनिंग वाढत व्हायला लागते. युटरस इंटरनल लेअर त्याची ग्रोथ व्हायला लागते. आता मीन व्हाईल हा जो oocyte आहे, हा तर 48 आवर्स जिवंत राहणार आहे. बरोबर? बरोबर आहे का? ह्या 48 आवर्स मध्ये सायमल्टेनियसली तिथं स्पर्म नाही आले तर काय होणार आहे? हा मरून जाणार आहे. ओके. आणि स्पर्म नाही आले तर ह्या कॉर्पस ल्युटियम 28 डेज नंतर हा LH हार्मोन याला स्टिम्युलेशन बंद करतो. ल्युटिनायझिंग हार्मोन फंक्शनिंग बंद होतं आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल एकदम ड्रॉप होती. कॉर्पस ल्युटियम नसल्यामुळे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन नाहीये. डायरेक्ट ब्लिडिंग चालू होतं फर्स्ट डे पासून, म्हणजे 48 डेज नंतर, आणि ह्या कॉर्पस ल्युटियमचं कॉर्पस अल्बिकन्स तयार होतं. पण बट इन केस ऑफ फर्टिलायझेशन ऑकर, ह्या oocytes फर्टिलायझेशन झाले तर हे कॉर्पस ल्युटियम सिक्रेशन कंटिन्युअस प्रोजेस्ट्रॉन चालू ठेवते आणि प्रेग्नन्सी 9 मंथ्स कंटिन्यू राहते. डू यू अंडरस्टँड दिस टॉपिक? येस सर. आता कळलंय का? आता हे फिल इन द ब्लँक्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे? हो सर. हे तुम्ही परत एकदा शांत डोक्याने वाचा. तुम्हाला नाही कळलं परत विचारा, आपण परत घेऊ टॉपिक, काय प्रॉब्लेम नाही. आन्सर क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्ट. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे आपण बऱ्याच वेळा घेतलेलं आहे. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यात कुठलं बायनरी फिशन आहे, मल्टिपल फिशन आहे आणि बडिंग आहे. येस, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. ओके. हे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दिस सिंपल बायनरी फ्युजन अमिबा, ही पॅरामेशियम ट्रान्सवर्स, आडवं त्याचे 2 तुकडे झाले. हे आणि लॉंगिट्युडल म्हणजे असं उभं युग्लिना. त्यानंतर आपण मल्टिपल फ्युजन पाहिलं. त्यानंतर हे मल्टिपल फ्युजन म्हणजे अमिबाचंच एकाच वेळी जास्त अमिबुले तयार होतात, अमिबाचे बच्चे. हे कळतंय तुम्हाला? आठवतंय? त्यानंतर आपण काय बघितलं? बडिंग म्हणजे असं या त्याच्यामध्ये पॅरासाइट सेल आहे, ईस्ट म्हणजे येस, हे बडिंग. त्याला एक्झाम्पल ईस्ट द्यायचं. त्यानंतर मल्टिपल हे झालं, बडिंग झालं. बडिंग नंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. पण क्वेश्चन काय आपला? युनिसेल्युलर. फिनिश, तिथंच विषय संपला. आता पुढचा क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन 4th मध्ये. तर लिहिता येईल ना तुम्हाला? तुम्ही लिहून काढा बरं का. हो सर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. व्हॉट इज मीन बाय IVF?
Sir, IVF technique is used for having the child in case of those childless couples who have problems like less sperm count, obstacles in oviduct, etc. व्हेरी करेक्ट. IVF म्हणजे इन इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. व्हिट्रो म्हणजे बाहेर, वायवो म्हणजे इनसाइड. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन करणे. आता हे यांनी जसं सांगितलं की ज्या पॅरेंट्समध्ये की एक तर स्पर्म काउंट कमी आहे किंवा ओव्हिडक्टमध्ये ब्लॉक आहे, तर त्यांच्यासाठी IVF टेक्निक असते. इन धिस स्पर्म फ्रॉम द मेल म्हणजे मेल गॅमेट फ्रॉम द मेल पार्टनर आणि oocyte फ्रॉम द ओव्हम घेतात, त्यातनं oocytes काढतात. oocytes फ्रॉम द फिमेल त्याचं फ्युजन आउटसाइड द युटरस करतात. त्यानंतर 6 डे पर्यंत त्याचा एम्ब्रिओ डेव्हलप करतात आणि तो एम्ब्रिओ इम्प्लिमेंट इन द युटरस. इट इज कॉल्ड IVF. हे कळलंय का IVF? Yes, sir. Yes, sir. थर्ड, which precaution will you follow to maintain reproductive health? आता ह्याचं काय? So we can eat a balanced and nutrition diet. हम्म. आणि आणि काय? आता ह्याच्यामध्ये काय विचारलंय त्यांनी की विच प्रिकॉशन्स विल यू फॉलो टू मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये पहिली प्रिकॉशन आहे की मॅरेज आफ्टर द मॅच्युरिटी. ओके, म्हणजे Yes, 18 years. हा, मॅच्युरिटी नंतर मॅरेज झालं पाहिजे. म्हणून आपल्याकडे 18 इयर्सचा फिमेलसाठी आणि 21 इयर्स मेलसाठी आहे. दुसरा आहे न्यूट्रिशियस हेल्थ. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये बघितलं की देअर आर सम इन्फेक्शन विच ट्रान्सफर फ्रॉम द सेक्शुअल रिलेशनशिप. जसं आता आपल्याला कोप, कोल्ड, कॉमन कोल्ड हे ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे कोरोना इन्फेक्शन ड्रॉपलेटने होतं की सम ड्रॉपलेट्स आर स्प्रेड दिस इन्फेक्शन. तसं सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये जे इन्फेक्शन असतं ते STI म्हणतात त्याला, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. त्याच्यामध्ये HIV आहे, त्यानंतर सिपिलिस आहे, गनोरिया आहे. ह्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं, तर यूज ऑफ द कंडोम. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचं प्रिव्हेन्शन, सेक्शुअल डिसीजचं प्रिव्हेन्शन कंडोमच्या यूजने प्रिव्हेंट करता येतं. हे कळलं? विच प्रिकॉशन विल यू फॉलो टू मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. कळलंय का? Yes, sir. Yes, sir. हा, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इथं आहे. अ पर्सन स्टे बिंग फिजिकल, मेंटल, सोशल स्ट्रॉंग कॉल्ड एज हेल्दी. In our country, there seems to be lack of awareness of regarding reproductive health due to the various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. Different towards the reproductive health. Occurrence of menstrual cycle related to reproductive and overall growth of the overall health of the women. Nowadays, women are working at par with the men. Due to this, they have to stay outdoor for the whole day. Bleeding occur during the menstrual cycle. Due to these, private organs, genitals need to be clean. म्हणजे आपला हा मेन्स्ट्रुअल सायकलचं हायजीनचं सांगायचं राहून गेला. During the menstrual cycle hygiene, you have to you clean that organ, and use the sanitary napkin ह्याच्यात दिलंय regarding reproductive health. Essential to maintain the cleanness and these genitals म्हणजे तिथे स्वच्छता ठेवायची during 4 to 5 days. Among the various sexual diseases, syphilis, gonorrhea occur in large scale. Both of these diseases caused by bacteria, gonorrhea आणि syphilis. Occurrence of शंकर म्हणजे हे डिसीजचे लक्षण आहेत, काय काय होतात. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये तुम्हाला न्यूट्रिशन लिहायचंय, मॅच्युरिटी लिहायचं आणि परत काय लिहायचंय, क्लिनलीनेस आणि सॅनिटरी नॅपकिन. त्याच्यात दिलं नाही, पण सॅनिटरी नॅपकिन वापरणं हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये महत्वाचं आहे. ओके. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेन्स्ट्रुअल सायकल, डिस्क्राइब इट ब्रीफ. कोण सांगेल? कोण सांगणार? आता 3 ते 4 वेळा सांगून झालं मेन्स्ट्रुअल सायकल. जसं जमल तसं सांगितलं तरी चालेल. कोण सांगताय? एनीबडी? हा. Female reproductive system undergoes some change of purity
And those बोला परत. change repeat at the interval of every 20 to 30 days. करेक्ट. This change called menstrual cycle. मेन्स्ट्रुअल सायकल. इन मेन्स्ट्रुअल सायकल 4 डे मध्ये काय होतं एक्सप्लेन करा. Bleeding. ब्लीडिंग फ्रॉम युटरस ऑकर आफ्टर 4 days. Yes, sir. पिट्युटरी ग्लँड काय करणार आहे ब्रेन मधून, ओव्हरीवर काय इफेक्ट करणार आहे ते सांगा. आफ्टर 4 days पिट्युटरी ग्लँड सिक्रेट फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन which stimulate the follicles of ovary and that follicle secreted कुठला हार्मोन, इस्ट्रोजन. कोण का बोलत नाही का कळलंच नाही. इस्ट्रोजन बरोबर. आफ्टर 14 days व्हॉट हॅपन, 14 days फॉलिक्युल स्टीम बस्ट होणार अंडर द सिक्रेशन ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. कळते का, तुम्ही बोलत नाही, मला वाटतं तुम्हाला समजलं. हो सर, समजले. समजते सर. ल्युटिनायझिंग हार्मोन. ते सांगू का? हा, हा, ते खूप अवघड जाते सांगायला. कारण नवीन शब्द आहेत मला माहिती आहे. हा, 14 days ल्युटिनायझिंग हार्मोन burst the follicles of ovary and oocyte seeds release. आणि रिमेनिंग फॉलिकलचं काय तयार होतं, कॉर्पस. आणि कॉर्पस ल्युटियम काय सिक्रेट करतं, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. आता तुम्ही लक्षात ठेवा, प्रोजेस्ट्रॉन हार्मोन हे प्रेग्नन्सी मेंटेनन्सला खूप गरजेचं असतं. मग पी फॉर प्रेग्नन्सी, पी फॉर प्रोजेस्ट्रॉन असं लक्षात ठेवायचं. प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर प्रोजेस्ट्रॉन पाहिजे, बरोबर. आणि कॉर्पस ल्युटियम 28 days पर्यंत प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतात. आफ्टर 28 days कॉर्पस ल्युटियम व्हॅनिश अँड इट बिकम कॉर्पस अल्बिकन्स इफ फर्टिलायझेशन नॉट अकर. बरोबर. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं मेन्स्ट्रुअल सायकल. कळलंय. क्वेश्चन घेऊ. In case of sexual reproduction, newborn show similarities about characters. Explain this statement with suitable example. Because of gametes. Yes. In sexual reproduction, newborn show similarity about characters. म्हणजे आता ह्युमन बिंग्स आर सेक्शुअली रिप्रोड्यूस, बरोबर. मग सम सिमिलरिटी का दिसतात. इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन न्यूबॉर्न बेबी मध्ये सिमिलरिटी का दिसतात, कोण सांगते. कोण सांगते वाय सिमिलरिटी इन न्यूबॉर्न बेबीज, म्हणजे आई वडिलांसारखे तुम्ही का दिसताय, याचे एक्सप्लेनेशन द्यायचे थोडक्यात. असं लिहायचंय. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देअर आर 2 gametes, fusion of 2 gametes, male and female gametes. Some genetic characters are carried from the male and female gametes. These characters are reflected in newborn babies. ओके, म्हणजे ते जे मदर्स आणि फादर्स कडून जे जेनेटिक कॅरेक्टर्स येणार आहेत ते तिथं रिफ्लेक्ट होतात. कळलं तुम्हाला हे. लिहिता येईल का हे. येस. आता त्यानंतर 6 आहे स्केच द लेबल डायग्राम्स. हे तुम्हाला डायग्राम काढायचे आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह आणि फ्लॉवर विथ सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम. हे तुम्हाला मी दाखवलंय करून. हे कुठल्या डायग्राम. ओके, हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम आहे. ओके, ही सोपी आहे सगळ्यात. त्यानंतर ही मेलची, बरोबर. आणि तुम्हाला ही तर डायग्राम मी किती सोपी करून दाखवली, तुम्हाला आठवते ना. कॅलेक्स, करोला, गायनोसियम, अँड्रोसियम हे. आणि त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल. तर ही मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम थोडीशी अवघड पण एकदम सिंपल आहे. एकदम खाली एक सरळ रेष मारून घ्यायची,
त्यानंतर असं एक पेन्सिलनं रेष मारायची 4 डेज पर्यंत तिथं ब्लिडिंग लिहायचं. त्यानंतर हे असं एंडोमेट्रियम मध्येच असं हे ठेवायचे. ह्याच्यामध्ये ते प्लॅसेंटा जो असतो ना बाळाचा, असं ती ग्रोथ दिसते हार्मोन, ते अडकलेला असतो. तर हे एंडोमेट्रियम असं असं ग्रोथ 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 होत दाखवायचं. हे साधारणपणे 28 डेज पर्यंत ग्रोथ दाखवायची. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या मोठ्या मोठ्या झालेल्या दाखवायच्या, 1च्या 2, 2च्या 3, 3च्या 4. आणि त्यानंतर काय करायचं, हे लिहून झाले खाली 1 to 28 पर्यंत नंबर लिहायचे. तिथं लिहायचं चेंज इन युटरस, युटरस मध्ये काय होतं, खाली लिहायचं पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, इथं लिहायचं ओव्हरी, ओव्हरीमध्ये एक छोटं पॉलिकल काढायचे 4-5, ते थोडं मोठं झालेलं दाखवायचं. 14 डेज पर्यंत ह्याचं परत एक मोठं तुम्ही एक सर्कल काढून त्यात अजून एक सर्कल काढला तरी चालेल, एवढी डायग्राम जमव असं काय नाही. त्यानंतर हा साईड बाहेर दाखवायचा 14 डेजला. फक्त ह्याच्यावरती FSH लिहायचं आणि इथं LH लिहायचं. त्यानंतर हेच असे गोल काढायचे सर्कल, कॉर्पस ल्युटियम, आणि त्याचं पुढं कॉर्पस अल्बिकन्स काढायचं आणि हे इथपर्यंत दाखवायचं. आणि ह्यानंतर परत ब्लिडिंग दाखवायचं 1 to 2 डेज. कळलं हे? सिंपल हे डायग्राम तुम्ही काढण्याची प्रॅक्टिस करा. हे एक्झामला येऊ शकतं. त्यानंतर आहे गिव्ह द नेम्स हार्मोन रिलेटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे तुमच्या बुक्स मध्ये घेतलं नाही पण टेस्टोस्टेरॉन, येस, टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन तुम्ही लिहायचंय फक्त. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स नाही येतात. फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके. हार्मोन सिक्रेटेड बाय ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओव्हरीतनं कुठले हार्मोन सिक्रेट होतात? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. करेक्ट. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोनच हार्मोन सिक्रेट होतात. ओके. टाइप ऑफ ट्विन्स. मोनोझायगोटिक अँड डायझायगोटिक. बस तुम्ही एवढं लिहिलं तरी मार्क दिले जातील. आणि मोनोझायगोटिक मध्ये काय होतं आणि डायझायगोटिक मध्ये काय होतं हे लिहायचंय. कळलं? मोनोझायगोटिक मध्ये एकच साइट असतो आणि त्या साइट मध्ये फर्टिलायझेशन झाले की 1चे 2 झायगोट तयार होतात. दिस इज कॉल्ड मोनोझायगोटिक. आणि डायझायगोटिक मध्ये 2 सेपरेट साइट्स फर्टिलाइज विथ 2 डिफरंट स्पर्म. बरोबर ना? बरोबर का? हो सर. डाय म्हणजे 2. सर एकदा रिपीट करा. मोनोझायगोटिक मध्ये 1 स्पर्म fertile with 1 oocytes, and after the fertilization this zygote is duplicate, म्हणजे 2 होतात, is double, and 2 separate zygote डेव्हलपमेंट स्टार्ट आणि एम्ब्रियोज डेव्हलप, म्हणजे 2 वेगवेगळे एम्ब्रियो डेव्हलप होतात. आता सियामीज बेबी वगैरे लिहू नका की त्यांच्या ऑर्गन, एवढं लिहायची काय गरज नाही. फक्त मोनोझायगोटिक म्हणजे 1च झायगोट असतो, त्याचे 2 झायगोट होतात. आणि डायझायगोट मध्ये 2 वेगवेगळे झायगोट तयार होतात, म्हणजे 2 साइट्स येतात ओव्हरीतून आणि 2 स्पर्म त्याच्याशी फर्टाईल होतात. बरोबर? कळलं काय? येस सर. ओके. आता पुढचं, एनी टू सेक्शुअल डिसीजेस. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस कुठले? 2. मेल गोनोरिया आणि सिफिलिस. गोनोरिया आणि सिफिलिस. सिफिलिस हा इंग्रजांकडून आला असं म्हणतात, म्हणजे फिरंग असं त्याला मराठीत म्हणतात. फिरंग म्हणजे इंग्रजांकडून सिफिलिस डिसीज आला. आणि गोनोरिया. ओके. हे कळले 2. HIV पण आहे बरं का सेक्शुअल. HIV पण होऊ शकतो. हो, HIV पण होऊ शकतो. लिहू शकता तुम्ही HIV. मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग हे तुम्हाला मी घेतलं नाही, सांगितलं तर. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय की जे पॉप्युलेशन आहे ते स्टॉप करण्यासाठी प्लॅनिंग. तर त्यातल्या मेथड कुठल्या कुठल्या आहेत? फर्स्ट आहे कंडोम यूज. जर कंडोमचा यूज केला तर प्रेग्नन्सी स्टॉप होते. तुम्हाला सांगितलं नव्हतं ना मी हे? एक मिनिट. आता रिप्रोडक्शन होऊ द्यायचं नाहीये, तर आता या ठिकाणी कधी होणार आहे रिप्रोडक्शन? वेन सेक्शुअल कॉन्टॅक्ट स्पर्म्स अँड हे जे oocyte हे जर फर्टिलायझेशन झालं तर.
तर हे स्टॉप करण्याचे वेगवेगळे मेथड आहेत. फर्स्ट मेथड अशी आहे की कंडोम म्हणजे एक प्लॅस्टिक लाईक स्ट्रक्चर असतं कंडोम. तो कंडोम जर यूज केला तर इंटरकोर्स नंतर त्या कंडोम मध्येच सिमेन कलेक्ट होतं आणि आत जर स्पर्म नाही गेला तर रिप्रोडक्शन होणार नाही. फर्स्ट मेथड कुठली आहे? कंडोम. सेकंड मेथड आहे ओसी पिल्स. ओसी पिल्स, ओ म्हणजे ओसी पिल्स. ओसी पिल जे आहे ना, ओरल, ओ म्हणजे ओरल, सी म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. अशा काही गोळ्या असतात की त्या गोळ्या दिल्या की ओव्हरीतले जे फॉलिकल आहे त्याचं स्टिम्युलेशन बंद होतं आणि हे जर स्टिम्युलेशन नाही झालं की 28 डेज मध्ये गोळ्या घेतल्या की ओव्हरी मधून oocyte येणारच नाही. जरी सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला, स्पर्म आले तर oocyte नसल्यामुळे प्रोडक्शन होणार नाही, म्हणजे रिप्रोडक्शन होणार नाही. oocyte जे आहे oocyte तो तयार होत नाही. मग ते कुठल्या ओसिपिल्स, मालाडी आणि मालायन हे तुम्ही ऐकलं असेल, बरोबर? तर ओसिपिल्स एक आहे कंडोम, सेकंड आहे ओसिपिल्स. आता थर्ड मेथड कुठली आहे तुम्हाला सांगतो. थर्ड मेथड आहे कॉपर टी. कॉपर टी म्हणजे कॉपर असतं, कॉपर. कॉपर माहिती ना तुम्हाला, मेटल. Yes, हा, sir. त्या कॉपरचे मेटल जे असतं त्याच्यावरती असं कॉईल केलेलं असतं कॉपर, आणि हे मेटल आणून ह्या युट्रस मध्ये इम्प्लेंट करून ठेवतात. ही तर कॉपर टी ठेवली की आता समजा हे oocytes झायगोट तयार झाला या ठिकाणी, फर्टिलायझेशन, ते इथे येऊन अटॅच होणार कुठं? युट्रस मध्ये. कुठे येणार? युट्रस मध्ये. आणि युट्रस मध्ये इम्प्लिमेंट होणार. पण कॉपर टी जर इथं इन्सर्ट केली असेल तर ते फर्टिलायझेशन होणार नाही. हे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत, म्हणजे रिप्रोडक्शन होऊ नये म्हणून हे 3 मेथड तुम्ही फक्त लिहिल्या तरी चालतील. पहिला आहे कंडोम, दुसरं आहे ओसी पिल्स आणि तिसरं आहे कॉपर टी, तांबी म्हणतात. हे कळलंय का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. हो सर. 3च लिहायचे, एक कंडोम, दुसरं ओसी पिल्स, ओसी म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, आणि तिसरं आहे कॉपर टी. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारले पण बुक मध्ये काय जास्त माहिती नाहीये. ओके. मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग कळलं? फॅमिली प्लॅनिंग म्हणजे न्यू रिप्रोडक्शन होऊ न देणे. हम दो हमारे दो. आता हम दो हमारा एक असं म्हणायची वेळ आली. चीनमध्ये तर तो रूल आहे, माहिती आहे ना तुम्हाला? त्यानंतर 8 क्वेश्चन. जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय मेल पार्टनर ऑफ कपल. एक्सप्लेन द रिझन वेदर दिस स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. खूप वेळा झाली चर्चा आपली. Sir, हे ट्रू आहे आणि बिकॉज ऑफ XY and XS, if male do X and Y crossing, then it will be male, and if male do X and X crossing, then it will be female. येस, करेक्ट. हे तुम्हाला मी चांगली डायग्राम करून दिली. ती डायग्राम एक्झाम मध्ये काढायची. इकडे XY XX आठवतंय का? Yes, sir. इकडं आठवली म्हणून सांगितलं. ह्या ठिकाणी एक मेल आठवली म्हणून सांगितलं. इकडे मेल काढायचं, इकडे फिमेल काढायची, इकडे XY लिहायचं, इकडे XX लिहायचं, परत त्याचं कंबाईन करायचं असं. बरोबर? Yes, sir. 9th क्वेश्चन. एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आपण पाहिलं होतं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हो का? हे प्लांट्स मध्ये एवढंच लिहायचं तुम्हाला. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट. पार्ट नाही लिहायचे का? कुठले पार्ट? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनचे म्हणजे कोणत्या पार्ट्सने होतं ते? हो, लिहायचं ना. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट, स्टेम्स, लीफ अँड बर्ड इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बरोबर? इन पोटॅटो फॉर्म बाय द हेल्प ऑफ द आईज प्रेझेंट ऑन ट्युबर, व्हेअर एज द बोरोफायलम म्हणजे पानफुटी वगैरे. हे कळलंय आपल्याला एक्सप्लेन. बरोबर? हे तुम्हाला लिहिता येईल ना? Yes, sir. असेक्शुअल आहे, ह्याच्यामध्ये मेल फिमेल गॅमेट येत नाही. आता कुठला? एक्सप्लेन असेक्शुअल झालं. त्यानंतर
modern techniques like surrogate mothers, sperm bank, IVF technique will be help the human being justify this statement. आता हे तुमचं डोकं लावायचंय की IVF, स्पर्म बँक, त्यानंतर सरोगेट मदर हे माणसाला युजफुल आहे का नाही? जस्टिफाय युअर स्टेटमेंट. सरोगेट मदर आहे का? कोण सांगते? सरोगेट मदर म्हणजे काय? मॅम सर ते म्हणजे आता ज्या फिमेलला नसेल पाहिजे प्रेग्नन्सी त्या फिमेल तिचे काय ते दुसऱ्या फिमेल मध्ये टाकतात. भाड्याने युटरस घेणे थोडक्यात मराठीत. हा म्हणजे Yes, sir. मग ते सरोगेट मदर इन केस ऑफ प्रॉब्लेम इन युटरस, बरोबर. मग युटरस मध्ये प्रॉब्लेम असेल, थोडं पॉझिटिव्ह लिहा. आता ते इन केस ऑफ द प्रॉब्लेम इन युटरस ऑफ द फिमेल, फर्टिलायझेशन डन इन आउटसाइड द युटरस इन टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे IVF. आफ्टर 6 days दॅट एम्ब्रिओ इज इम्प्लांट अनदर फिमेल, दुसऱ्या बाईच्या ह्याच्यात ठेवतात. मला वाटतं आमिर खाननी का कोणीतरी केलंय, बरोबर ना? का शाहरुख खाननी केले माहित नाही, बरोबर. सरोगेट मदर, बरोबर. कळलं का? थर्ड फिमेल मध्ये थर्ड म्हणजे फिमेल मध्ये दुसऱ्याच फिमेल मध्ये तो इम्प्लिमेंट करतात. मग हे उपयोगी आहे का नाही? येस, इट इज युजफुल फॉर दोज फिमेल्स हू हॅव्हिंग द प्रॉब्लेम इन युटरस. ओके. त्यानंतर आयव्हीएफचा काय उपयोग आहे? आयव्हीएफचा त्यांचा स्पर्म काउंट कमी आहे और ओव्हिडक्ट मध्ये ब्लॉक आहे, त्यांच्यासाठी IVF, बरोबर. स्पर्म बँकचा काय उपयोग आहे? स्पर्म बँक म्हणजे काय? ब्लड बँक सारखी. जे सिमेन आहे ते सिमेन कलेक्ट करून त्या बँक मध्ये ठेवायचं, त्याला स्पर्म बँक म्हणतात, बरोबर. ऐकताय का तुम्ही? आता कुठंतरी मी न्यूज पेपर मध्ये वाचले की एका मेलला कोरोना झाला आणि तर त्याच्या जे फिमेल पार्टनर होती त्यांनी डिमांड केली की मला ह्याचं सिमेंट तुम्ही बँकमध्ये ठेवा आणि त्याच्यापासून मला म्हणजे हे करता येईल. आणि त्याची डेथ झाली आणि त्यांनी त्याचे सिमेंट ठेवलं होतं वाटतं काहीतरी, आणि त्याच्यापासून आता ते हे स्पर्म बँकमध्ये स्पर्म किती दिवस राहू शकतात ते फ्रीजमध्ये गोठवून ठेवतात. आणि त्यानंतर तिची जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल होईल 14 डेजला जो oocyte बाहेर आल्यानंतर हे स्पर्म आणि oocyteचं ते फर्टाईल करणार IVF बाहेर टेस्ट ट्यूब बेबी आणि तिच्या युटरसमध्ये सोडणार. अशी आत्ता तुरंत घटना झालेली आहे. जस्ट कळलं का तुम्हाला? हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं की हे जस्ट उपयोगी आहे का नाही? येस, इज अ युजफुल फॉर ह्युमन बिंग्स. कळलं? तर हे तिन्हीचे वेगळे एक्झाम्पल द्या. सरोगेट मदर कोणासाठी? ज्यांच्या युटरसमध्ये प्रॉब्लेम आहे. स्पर्म बँक कोणासाठी? की ज्यांच्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे किंवा स्पर्म काउंट कमी आहे त्यांच्यासाठी स्पर्म बँक. आणि IVF टेक्निक त्यासाठीच आहे ज्यांच्यात oocytes आणि स्पर्म मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना. आता 11th क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. काय सांगायचंय? अँड्रोसियम, गायनोसियम हे चित्र काढायचे सुंदर. चित्र काढायचं आणि त्यानंतर हे एक्सप्लेनेशन करायचं, बरोबर आहे. पोलन ग्रेन्स येणार, ते 2 पोलन ग्रेन येणार, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केले चांगलं. डबल फर्टिलायझेशन आणि आठवते? तुमचा हा 3rd चॅप्टर संपलाय. आता कोणाला काय शंका आहे का? नो सर. एक्सप्लेन करायला लावलेलं तर आपण आहे ना त्यांची डायग्राम पण काढायची असते का? आता क्वेश्चन किती मार्काला आहे त्याच्यावर डिपेंड. विथ द डायग्राम एक्सप्लेन करा म्हटलं तुम्हाला डायग्राम काढायला लागेल आणि तुम्हाला भरपूर वेळ असेल तर डायग्राम काढा, कोणी सुद्धा वाचणार नाही. तुम्ही जर डायग्राम काढली ना, तुम्ही डायग्राम जर काढली ना तर तुम्ही काय लिहिले हे कोणी वाचणार पण नाही, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देणार. म्हणजे तुम्हाला विषय कळलाय. लक्षात येते का? हो.